वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराजही होते. वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही. तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय. नंबर 1. आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय. घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी. वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो. जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा. नंबर 2. वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही. व्यापारवृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा. तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते. खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा. या दोघांची नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. घरामध्ये सदैव लक्ष्मी मातेचा वास राहतो. नंबर 4. रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मीदेवी कधीच राहत नाही. म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा. नंबर 5. ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तेथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये. ही दिशा मंदिराची जागा मानली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते. नंबर 6. जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा. रोज पूजा करताना हा शंख वाजवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. नंबर 7. अनेक जण पलंगावर बसून जेवण करतात. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यासोबतच घरातील सुख शांती भंग पावते. अंथरुणावर बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांवरही कर्ज वाढते. नंबर 8. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर डस्टबिन कधीही ठेवू नये. असे मानले जाते की मुख्य दरवाजातून देवी देवता घरामध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. अशावेळी मुख्य दारावर डस्टबिन ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे डस्टबिन मुख्य दारावर न ठेवता घरात ठेवावे. 9. असे म्हटले जाते की दान केल्याने दक्षिणा पुण्य मिळते. पण वास्तुशास्त्रानुसार कोणीही सूर्यास्तानंतर दूध, दही, कांदा, मीठ या गोष्टींचे दान करू नये. असे मानले जाते की संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते. नंबर 10. असे म्हटले जाते की जेवण झाल्यावर त्याच जागेवर बसून आळस देऊ नये. जेवलेल्या जागेवर बसून आळस दिल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे घरात पैसा राहत नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर त्याच जागेवर आळस देण्याचे टाळा.